नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर बघू शकता मित्रांनो, इकडं आपण वांग्याची शेती केलेली. तर आपण इथं 600 रोप लावलेले वांग्याचं. तर बघू शकता आता या वांग्याला जवळजवळ 1-1.5 महिना झालेले आहे बघा. आणि ह्याला आता इथं बघा देठ म्हणजे कळी सुटलेली आहे आणि कालच फवारणी पण झालेली आहे. तर बघू शकता ही पांढरं दिसतंय अजून पण, म्हणजे ह्याच्यावर पावडर फवारलेली आणि एक पण किडी सध्या उठत नाही. बघू शकताय म्हणजे किडी सगळी नेलेली आहे. आणि बघू शकताय असं इतकं अंतर ठेवलेलं आहे आम्ही ह्या रोपामध्ये. बघू शकताय आणि 4च लाईन आहेत. बघू शकता ह्या 4 लाईन. आणि ह्याच्यामध्ये मेथी होती, मेथी काढून टाकली आणि हे आलू थोडीशी खाण्यासाठी लावलेली आहेत आपण. तर ह्याला आलू पण लागलेली आहेत. तुम्हाला मी आलू पण दाखवतो. बघा हे आलू, हे बारीक बघा, हे बघू शकता मधात, हे बघा पारली. म्हणजे कसं आहे, आलूला अशी माती लावावं लागते तेव्हा हिरवी होत नाहीत आलू, नाही तर हिरवी होती. तर ह्याच्यामध्ये मेथी भाजी बघा काढून 8 दिवस झाले, म्हणजे ह्याला 1.5 महिना झालेला आहे. आणि ह्याला कळी लागलेली, आता 1 महिना लागेल तरी पण. बघू शकता इथं फुले यायला चालू झालेले. तर अशा पद्धतीनं सध्या स्थितीला 1.5 महिना झालेला आहे आपल्या वांग्याला. आणि तिकडे काकडी लावलेली, त्याच्यात तुम्हाला तर माहितीच आहे, तिकडे टोमॅटो होतं पहिलं आपलं आणि त्याच्यामध्ये आता काकडी लावली. त्याच्यामध्ये मे महिन्यात अजून टोमॅटो लावायचे आपल्याला. तर अशा पद्धतीनं आपली शेती आहे मित्रांनो. आणि बरेच दिवस झाला आता लॉंग व्हिडिओ टाकलेला नाही, म्हणून आज अपलोड करतो आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आणि कमेंट करा, लाईक करा, सपोर्ट करा तुमच्या शेतकरी भावाला. तुमच्यामुळंच आज आपले 16K सबस्क्रायबर पण कंप्लीट येतं. तर आमची शेती कशी वाटली, आणि बरेच दिवसानं व्हिडिओ टाकतो आहे आज, तर व्हिडिओला नक्कीच सपोर्ट करा. बघू शकता हे. आणि ऊन पण खूप पडायला लागले आणि पाणी सारखं द्यावं लागते आता. त्याच्यामुळं आपण रेन पाईप टाकून घेतलेलं बघा, खत पण टाकलेलं आहे. याला पांढरं दिसतंय तुम्हाला, हे बघू शकता. तर बघा ही ह्याची भाजी आहे. तर ह्या काय भाजी बघा, ही भाजी पिवळी होऊन गेली सगळी, खायलासुद्धा नीट व्यवस्थित राहिलेली नाही. तर चांगली खायची आणि टाकून द्यायची बाकीची. बघू शकता अशा पद्धतीचं आपलं शेत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नक्कीच.